नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मंगळागौरीचे खेळ सुरू असतात आणि नित्या त्याच्यामध्ये सहभागी होते आणि त्यात तिला खूपच आनंद मिळत असतं. हटुष्य पानबाई हटुष्य या सगळ्या गाण्यांवर, त्याचप्रमाणे टामटवळी या गाण्यावर आता सगळ्याजणा बायका फेर धरतात आणि बसफुगड्या, त्याचप्रमाणे सगळ्याजणं राऊंड करून गोलाकार छान डान्स करत असतात आणि मंगळागौरीच्या खेळेला आनंद घेत असतात. आणि त्यानंतर नित्या आणि विमल दोघीजणीही चंद्रहार कोणाला दिला, सासूबाईंना दिला आणि कोणी ग माझा हार पळवला या सगळ्या गाण्यांवर छान फेर धरतात. आणि नित्या आणि विमल कधी एकमेकींबरोबर डान्स करू लागतात त्यांचे त्यांनाच कळत नाही. आणि विमल पटकन त्यामुळे लक्षात आल्यावर बाजूला होते आणि नित्या म्हणते की तुमचं चालू देत, मी जरा येते, असं म्हणून सगळ्या बायकांचे खेळ सुरू असतात. नित्या येते आणि अधिराजच्या बाजूला येऊन बसते आणि त्याच वेळेला आता अधिराजचा हात ती हातामध्ये घेते आणि अधिराजला ती बघतच असते. तेव्हा अधिराज म्हणतो की काय झालं, तुम्ही काही म्हणालात का? त्यावेळेला नित्या म्हणते की तुला काही ऐकू आलंय का? तेव्हा तो नाही असं म्हणतो. मग नित्या म्हणते की मग मी आत्ता सांगते ते ऐक, आय लव्ह यू व्हेरी व्हेरी मच. असं म्हटल्यावर आता अधिराज हा तिच्याकडे बघतच राहतो आणि नित्या ही प्रेमाची कबुली देत म्हणते की खरंच माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आज तू माझ्यासाठी मंगळागौरीसाठी तयार झालास, खरंच खूप छान वाटलं मला आणि थँक्यू. असं म्हटल्यावर आता अधिराज गप्प बसतो. तो पुढे काहीच बोलत नाही आणि नित्या म्हणते की काय झालंय, तू असा गप्प का बसलाय? तेव्हा तो काहीच बोलत नाही. तो तिथे तसाच शांत बसलेला असतो. नित्या आणि अधिराज आता एकमेकांकडे बघत असतात आणि दोघंही एकमेकांकडे बघत असताना एकमेकांच्या प्रेमात बुडून गेलेले असतात आणि इथे बायकांचे खेळ सुरू असतात. तर आता त्यानंतर अधिराज घरी आल्यावर त्याच गोष्टीचा विचार करत असतो. मागच्या जन्मानी साथ घातली तुझ्या त्या नात्याला आणि गौरीचं नाव घेतो मंगळागौरीच्या सणाला, हे नाव घेतलेले त्याला आठवत असते. तितक्यात तिथे नित्या येते आणि नित्या म्हणते की तुला या सगळ्या गोष्टींचा संदर्भ लावायचा आहे, पण जयदीपच्या गोष्टीचा संदर्भ लावशील तर तो तुला एकट्याला जमणार नाही, तुला गौरीशी बोलावेच लागेल. त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की नाही, मला इतकंच कळतंय की मी जयदीप वगैरे कोणी नाही, ते मी पटकन बोलून गेले असेल, चुकून मी तुमचं नाव घेतलं गौरी म्हणून, माझी चूक झाली. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, तुला ही चूक झाली असे वाटते, पण एक गोष्ट समजून घे की जर तुझी चूक झाली तर ती सुधारलीच पण नाही ना, तुला ते माझ्यासाठी नाव योग्य वाटलं म्हणून ते घेतलंस तू. ठीक आहे, हरकत नाही, तुला या गोष्टीला एक्सेप्ट करणं कठीण जाते, पण या गोष्टीपासून लांब अजिबात पळू नको. जितकं तू या गोष्टीपासून लांब जाशील ना, तितकं तुला या गोष्टीचा त्रास होईल. तेव्हा अधिराज म्हणतो की मग मी काय करू? मला हे मान्य नाही आणि नित्या मॅडम मी जयदीप नाही आहे आणि तुम्ही बी गौरी नाहात, तुम्ही नित्य अधिकारी आहात, हे लक्षात ठेवा. तेव्हा आता नित्या म्हणते की हो अधिराज, मला कळतंय, प्लीज तू शांत हो. माझंही असंच होत होतं, जेव्हा मला माझ्याबद्दल गौरीबद्दल कळत होतं तेव्हा माझीही अशी चिडचिड व्हायची आणि मीही हे सगळं एक्सेप्ट करत नव्हते. आणि आता एक्सेप्ट करायला लागले तेव्हापासून एक एक गोष्ट माझ्यासमोर उलगडत गेली आणि त्या गोष्टीचा मी सामना करत गेले. अधिराज हात जोडतो आणि म्हणतो की मॅडम प्लीज, मला या गोष्टीमध्ये नाही अडकायचं आहे, माझं साधंभोळं आयुष्य आहे, त्याच्यात मी का पुन्हा विचार करू? तेव्हा ती म्हणते की हे बघ अधिराज, तुला या गोष्टीचा विचार करावाच लागेल, कारण या गोष्टीपासून लांब तुला पळता येणार नाही. मी एक साधी सोपी गोष्ट तुला सांगते अधिराज, जी गोष्ट तुझ्या समोर येते ना, त्याचा स्वीकार करायला शिक आणि त्याला फेस करायला शिक, मग तुला सगळं सोपं जाईल आणि तुला काहीच कठीण जाणार नाही. मीही माझ्या बाबतीत असंच करायला सुरुवात केली, तेव्हा जाऊन कुठे मी आता या विचारापर्यंत आणि गौरीपर्यंत येऊन पोहोचले. तू पण जर तसाच विचार करशील तर तुलाही या गोष्टींचा त्रास नाही होणार आणि तू फेस केलेस तर तुला तेवढंच सोपं जाईल. नंतर मग आता नित्याचा हात तो धरतो, नित्या निघून चाललेली असते. तेव्हा अधिराज म्हणतो की ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं मी करतो. मी या गोष्टीला न नकारता या गोष्टींचा विचार करतो आणि त्याचा मागोवा घेतो, त्याचा माग घेतो, म्हणजे सत्य मला समजेल. नित्या खूप खुश होते आणि म्हणते की थँक्यू 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 व्हेरी मच. असं म्हणून ती त्याला मिठी मारते आणि म्हणते की थँक्यू, तू जयदीपचं सत्य स्वीकारायला तयार झालास. तेव्हा आता नित्याला तो म्हणतो की हे बघा, मी मागोवा घेणार आहे असं म्हटलं, जयदीप होणार आहे असं नाही. तेव्हा ती गप्प बसते. तर इथे विमल काहीतरी कुंड्यांची कामं करत असते. नित्या तंबूच्या मागून चहा बनवून आणते आणि धनी ओ धनी असा मोठमोठ्याने आवाज देत असते. आणि त्याच वेळेला अधिराज आता धावत धावत येतो आणि म्हणतो की काय झालं, तुम्ही असं मोठमोठ्याने आवाज का देत आहात? तेव्हा नित्या म्हणते की हा घ्या गरम गरम चहा.
तेव्हा तो म्हणतो की हो मग काय, प्यावाच लागेल, नाहीतर पुन्हा आणखी तुमच्या काहीतरी डिमांड सुरू व्हायच्या, त्याच्या आतच पितो, असं म्हणून तो पेला घेतो आणि चहा प्यायला तिथेच बसतो. नित्या म्हणते की चहा कसा झाला आहे ते सांगा. तो एक चहाचा घोट घेतो आणि त्याला प्रसन्न वाटतं. नंतर नित्या म्हणते की अहो धनी, मी तर साखर घालायलाच विसरले. तेव्हा तो म्हणतो की आहे की साखर. नित्या म्हणते की बघू मला साखर, आणि ती त्याच कपामधून घोट घेते आणि म्हणते की हो हो, साखर आहे, बहुतेक मी ना विसरले होते साखर घालायला, पण नवऱ्याने चहाचा घोट घेतल्यावर त्याच्या प्रेमाची गोडी त्या चहामध्ये उतरली आहे ना, म्हणूनच आता मला हा चहा गोड लागत आहे. तेव्हा अधिराज हा तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की काय तुमचं पण. तेव्हा नित्या हे सगळं म्हणत असताना विमलला तिचा खूपच राग आलेला असतो आणि ती रागाने तिथेच बसलेली असते. आणि नित्या म्हणते की खरंच अधिराज, चहा खरंच खूप तुझ्यामुळेच गोड लागत आहे आणि तुझ्या प्रेमाची गोडी उतरली. आणि कसं आहे ना, नवऱ्याने बायकोचं तसंच बायकोने नवऱ्याचं उष्ट खाल्लं तर त्यांचं प्रेमही वाढतं, असं विमल म्हणत असते. आणि ते मोठमोठ्याने मुद्दामच काम करते, त्याचा आवाज करत असते. नंतर अधिराज तिथून उठून निघून जातो. सावरीचा अभ्यास सुरू असतो आणि त्याच वेळेला आता सावरी तो अभ्यास तिथेच टाकून आता विमलजवळ येते आणि म्हणते की आयडे, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. काल तू एक गोष्ट बघितली का काय? कारण काल दाद्याने त्या नित्या मॅडमचं गौरी असं नाव घेतलं. त्याने तिचं गौरी असं नाव का बरं घेतलं असेल, मला खरंच काही कळत नाही. त्याच वेळेला आता विमलला आठवतं की जेव्हा वटपौर्णिमा गौरी करत असते तेव्हा गौराबाई असं म्हणून नित्यासाठी ताणलेली गोळी ही स्वतः शेखरदाजींनी स्वतःच्या खांद्यावर झेललेली असते आणि गौराबाई हे नाव आठवतं. तेव्हा विमल म्हणते की मलाही असंच काहीतरी वाटतंय. पण सावरी म्हणते की आयडे, अगं काय झालं, कुठे हरवलीस तू, कसला विचार करते? मी तुला सांगितलं त्याचा विचार येतोय का तुझ्या डोक्यात? मी काही सांगितलंय ते कळतंय का तुला, मला काय सांगायचे आहे ते? त्याच वेळेला विमल म्हणते की नसत्या गोष्टीत नाक खुपसायची तुला काय गरज आहे गं? तुझं अभ्यास चालू होता ना, मग जा स्वतःचा अभ्यास कर, आता परीक्षा जवळ आली, अभ्यास करायला बस, असं म्हणून ती तिला बसवते. शालिनी आता सोमनाथवर ओरडत म्हणते की काय हे तुझं, एक काम धड करता येत नाही. मृगशीर्ष नक्षत्रावर जन्मलेली एकही व्यक्ती तुला या गावात सापडली नाही. काय काम काय करतोस? बरं, आता ही दोघेजणे आणलेत ती तरी कामाचे आहेत का, की ती पण तुझ्यासारखी? तेव्हा तो म्हणतो की नाही मॅडम, यांना आणलंय ते कामाचे आहेत. तेव्हा मग आता ती म्हणते की मग जा कामाला लाग, पुढच्या गोष्टी कर, मी जे सांगितलंय ते केलंयस ना? तेव्हा तो म्हणतो की हो केलं आहे मी. आता शालिनी त्याला जायला सांगते आणि त्या दोघांना म्हणते की काय तुम्हाला समजलं आहे ना काय करायचं आहे की तुमच्या पण सगळं डोक्यावरून गेलं आहे, कराल ना सगळं व्यवस्थित? तेव्हा तो म्हणतो की हो हो मॅडम, आम्ही सगळं व्यवस्थित करू, तुम्ही सांगताय त्याप्रमाणेच. तितक्यात आता धावत धावत विमल येते. शालिनी म्हणते की चला नाटक सुरू करा. तेव्हा आता विमल म्हणते की काय झालं मॅडम, तुम्ही मला अर्जंट बोलावलात? तेव्हा शालिनी तिला थांबायला सांगते आणि म्हणते की गुरुजी, मला परत एकदा सांगा काय म्हणालात तुम्ही? माझ्या जवळच्या व्यक्तीला धोका म्हणजे? माझं तर इथे या गावात असं कोणी जवळची व्यक्ती नाही किंवा नातेवाईकही नाहीत. तेव्हा गुरुजी म्हणतात की नातेवाईक म्हणजे जवळचे नाही, तुमच्या जवळची व्यक्ती. तेव्हा ती म्हणते की जवळची म्हणजे अधिराज, त्याचं काय झालं? तेव्हा गुरुजी सांगतात की त्याच्या जीवाला धोका आहे, त्याचं नक्षत्र आणि त्याचा काळ हा ग्रह व्यवस्थित नाही. तेव्हा अधिराज म्हणजेच माझा मुलगा, मी राजाची आई आहे आई, असं विमल ओरडून म्हणत असते. तेव्हा त्या म्हणतात की काय करावं लागेल, माझ्या राजाच्या जीवाला धोका कसा काय? तेव्हा आता ती म्हणते की तुम्हाला काय सांगायचे ते सांगा प्लीज, माझ्या राजाला वाचवण्याचा उपाय मात्र नक्की सांगा, मी हात जोडते तुमच्या पुढे, माझा लेक आहे तो. तेव्हा शालिनी म्हणते की थांबा थांबा, तुम्ही जरा प्लीज थांबा, मी बोलते ना यांच्याशी. तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हो, मला मॅडम सांगतायत की काहीतरी केलं पाहिजे, मी नक्कीच याचा काहीतरी उपाय शोधतो. तेव्हा शालिनी म्हणते की हो, काहीतरी उपाय नक्कीच असेल ना यावर, प्लीज तुम्ही तो उपाय सांगा ना. तेव्हा गुरुजी म्हणतात की हो, उपाय हा नक्कीच असतो प्रत्येक गोष्टीवर, आणि मला असं वाटतंय की या गोष्टीला तिसरी बाजू, पहिली बाजू म्हणजे मॅडम ज्यांनी त्याला नेहमी वाचवलं, आणि दुसरा अधिराज जो संकटात आहे, आणि त्याची तिसरी बाजू ही म्हणजे त्याची बायको, त्याच्या बायकोच्या ग्रहमानामुळेच त्याला धोका आहे, म्हणूनच त्यांना वेगळं केलं पाहिजे. तेव्हा विमल म्हणते की कसं करणार त्यांना वेगळं, पण माझ्या राजाने तर तिला कधीच घराबाहेर काढली. तेव्हा गुरुजी म्हणतात की घराबाहेर काढणं वेगळं आणि मनातून बाहेर काढणं वेगळं, आणि तिला मनातून बाहेर काढलं पाहिजे, त्या दोघांना कायमचं वेगळं करता येईल असं काहीतरी बघा. तेव्हा शालिनी म्हणते की गुरुजी, पण हे तर खूपच कठीण काम आहे, कसं करणार हे सगळं, कारण अधिराज तिच्यावर खूप प्रेम करतो. त्याच वेळेला आता गुरुजी म्हणतात की हे करावंच लागेल, नाहीतर तुमचा मुलगा हा वाचणार नाही. तेव्हा मग आता लगेच विमल म्हणते की करेन, माझ्या लेकाला वाचवण्यासाठी मी काही कठीण काम करू शकते.
दुसरीकडे नित्या अम्माला म्हणत असते की तुला काय वाटतं की काल जे काही झालं त्यानंतर शालिनी गप्प बसेल? तेव्हा अम्मा म्हणते की नाही, शालिनी गप्प बसणार नसते. आता ती आणखीनच सावध झालेली असते आणि ती तुझ्यावर नक्कीच काहीतरी पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करणार. तेव्हा मग नित्या म्हणते की हो, ते तर माहिती आहे. ती अगोदरपासूनच माझ्या जीवावर उठली आहे. माझ्या जीवाचं काही करायचे ते करू दे, पण अधिराजला या सगळ्यामुळे काहीच त्रास होऊ नये असंच वाटतं मला. तर इथे अधिराज हा अम्माकडे सापडलेला अल्बम पाहत असतो आणि त्याला त्या गोष्टींचा काही संदर्भ लागत असतो. विमल येते तेवढ्यातच तो अल्बम लपवतो आणि विमलला विचारतो की आयडे, काय ग, काय झालं, इतक्या तातडीने बोलावलं? तर पाहुणी कपडे वाळत घालत असते आणि ती तिथेच त्यांचं बोलणं ऐकत उभी असते. विमल म्हणते की तुला एक गोष्ट करायची आहे तुझ्या आयडेसाठी. तू तुझ्या कुटुंबासाठी दुःखाचा दगड उचलायला तयार आहेस ना? तेव्हा मग तो म्हणतो की दुःखाचा दगड काय, मी दुःखाचा डोंगर पण माझ्या कुटुंबासाठी उचलू शकतो. बोल, काय झालं? तेव्हा मग ती म्हणते की हे घे. तेव्हा अधिराज म्हणतो की काय आहे हे? तेव्हा ती म्हणते की बघ तर अगोदर. आणि तो पेपर बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की ते डिवोर्सचे पेपर आहेत. आता विमलला तो म्हणतो की आयडे, अगं हे कसले पेपर आहेत? तेव्हा मग विमल म्हणते की हे घटस्फोटाचे पेपर आहेत. तुला नित्या मॅडमला सोडचिठ्ठी द्यावी लागेल. तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की अगं असं का करतेस तू? आम्हाला का असं सोडचिठ्ठी द्यायला लावतेस? अगं अगोदर गोष्टी खूप पुढे निघून गेलेल्या आहेत. तेव्हा मग ती म्हणते की गोष्टी खूप पुढे जायच्या अगोदरच मी हा निर्णय घेतला आहे. तेव्हा अधिराजच्या डोळ्यात पाणी येतं. तो म्हणतो की अगं असा टोकाचा निर्णय का घ्यायला लावतेस? तुम्हाला काय कारण आहे ते तरी सांग. तेव्हा मग ती म्हणते की हे सगळं तू तुझ्या कुटुंबासाठी आणि आयडेसाठी करतोस इतकं लक्षात ठेव. पाहुणीला हे बघून खूपच आनंद झालेला असतो. विमल म्हणत असते की तुला हा निर्णय मान्य करावाच लागेल आणि जर तू हा निर्णय मान्य केला नाहीस तर मात्र मी विहिरीत उडी देऊन जीव देईन. हे ऐकल्यावर मात्र अधिराजला धक्का बसतो. तेव्हा विमल पुढे म्हणते की मी माझा जीवही देऊ शकते. मग तुला आता ठरवायचं आहे की तुला कोण हवी आहे, तुझी आयडी हवी आहे की तुला तुझी नित्या मॅडम हवी आहे? हे ऐकल्यानंतर अधिराजला मात्र पायाखालची जमीनच सरकते. काय निर्णय घ्यावा त्याला काहीच कळत नाही आणि पाहुणीला मात्र या सगळ्या निर्णयामुळे धक्काही बसतो आणि तिला खूप आनंदही होतो. तर आता पुढच्या भागामध्ये अधिराज हा नित्याला तो पेपर्स देत असतो आणि नित्या म्हणते की अधिराज काय आहे हे? तेव्हा ती फाईल बघते आणि त्याच्यावर डिवोर्स पेपर असे लिहिलेले असते आणि ते पाहिल्यानंतर तिलाही धक्का बसतो. ती म्हणते की अधिराज, हा असा निर्णय का घेत आहेस तू? काय झालं आहे? तेव्हा अधिराज म्हणतो की मॅडम, या पेपरवर तुम्ही सह्या करा. तुमचं आणि माझं नातं हे इथपर्यंतच होतं. आता आपल्या दोघांचं नातं संपवण्याची वेळ आली आहे. म्हणूनच काहीही मला न विचारता तुम्ही प्लीज या पेपरवर सह्या करा. आणि त्यावेळेला नित्यालाही खूपच वाईट वाटतं आणि पाहुणीला मात्र या सगळ्याचा खूपच आनंद झालेला असतो. आता नित्या ही अधिराजला डिवोर्स देणार का, किंवा शालिनीचं हे सगळं कटकारस्थान सगळ्या कुटुंबासमोर येणार, हे सगळं पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.